नमस्कार मंडळी. टेन्शननं मेंदूत केलेल्या केमिकल लोचाला विनोदाच्या केमिकलनं दूर सारण्यासाठी पुन्हा एकदा घेऊन आलोय तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. विनोदाच्या केमिकल लॅबचे सगळे टेक्निशियन्स इथे सज्ज आहेत. त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत आहे. विनोदाच्या केमिकलला त्याच्या योग्यतेप्रमाणे मानांकन देण्यासाठी सज्ज आहेत दोन्ही दर्दी हास्यरसिक. त्यांचं देखील स्वागत करूया. खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. आणि आज आपल्या हास्यजत्रेत खास दर्दी हास्यरसिक म्हणून सहभागी झालेला आहे महाराष्ट्राचा एनर्जेटिक स्टार सिद्धार्थ जाधव. मंडळी, त्याचबरोबर आज आपल्या हास्यजत्रेमध्ये सहभागी झालेली आहे सरसेनापती हंबीरराव ह्या बहुचर्चित सिनेमाची टीम. त्यांचं देखील आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. सर्वप्रथम या चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक आणि प्रमुख अभिनेता प्रवीण तरडे. चित्रपटाचे छायाचित्रकार दी महेश लिमये. निर्माते सौजन्य निकम. आणि चित्रपटातील कलाकार स्नेहल प्रवीण तरडे, देवेंद्र गायकवाड आणि रमेश परदेशी. तुम्हा सगळ्यांचं आमच्या हास्यजत्रेत अगदी मनापासून स्वागत. मंडळी, प्रेम आणि लफडं याची व्याख्या प्रत्येक वेळी आपल्या सोयीनुसार बदलत असते. याचीच प्रचिती द्यायला आता तुमच्या समोर येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. कोण बसतो तरी तिकडे? चला घरी, पळा, चला चला घरी. राजपूत, हा बघा तिकडे कोण आहे बघा. अरे कोण आहे रे? अरे लफडे करायची जागा आहे का तुम्ही? काय 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 रे इकडे? इथं हो तिकडे काय काय करत होता? साहेब काय चाललंय? मारू नका साहेब, मारू नका साहेब. काय करत होता? काय नाही, चुकलं साहेब. पुन्हा नाही करणार साहेब. नाही येणार यापुढे इकडे साहेब. असं इकडे येणार नाही. मग कुठं दुसरीकडे जाणार का? नाही नाही साहेब, दुसरीकडे पण नाही जाणार साहेब. तुम्ही लगा ह्या निसर्गरम्य टिकडीला पर लवर पॉईंट मानाला वे. राजपूत, 8 टाका ना, गाडीत टाका. नाही, नाही, चल रे. गाडीत टाका यांना. चला कबुतराची जोडी चला. नको, चल रे, नको. पोरे. चला गाडीत चला. चल रे. चल. शम्मू कोणाला म्हणते का? श्याम नाव आहे माझा, श्याम राजपूत. नाही नाही काका, तुम्हाला नाही म्हणाले मी शमू. मग तो श्रमेश आहे ना, मी त्याला शमू म्हणते. असं का? आणि तिचं नाव प्रिया. मग? लाडाने मी तिला दमू म्हणतो. दम्मू? हा, दमयंती. खूप दमून दमून मला होकार दिलं ना, म्हणून दमू. चल चला नाटक करू. मारू नका, मारू नका साहेब, मारू नका. चल शमू कर ना काहीतरी. ओय, दमू दम. तुला लाज वाटते का ग? पोलिसांसमोर म्हणतीस होय कर काहीतरी. हा? तिने का नाही आली मग? हा. राजपूत साहेब, हम्म. काय काहीतरी मांडवली करा ना. मांडवली किती देणार? तुम्ही सांगा किती घेणार. तुम्ही देणार तेवढे आम्ही घेणार. 21 रुपये चालतील? चल रे इकडे रे. इकडे मध्ये घ्या, मध्ये घ्या इकडे. इकडे मध्ये घ्या. मध्ये घ्या इथं. साहेब नको. इथं हा. तुझी टेकडी बाहेर काढ. टेकडी नाही, नको नको साहेब, अरे लागतं. टेकडी बाहेर काढ. साहेब, लागतं. तिथं साहेब, डोंगर लागतं. बनवून- साहेब, लागतं. चल, लागतं. हा? लागतं. आता साहेब, डोंगर साहेब, लावा. लागतं. साहेब, लागतं, साहेब. अरे, साहेब, लागतं. पोलिसांना लाच देतोय रे. पोलिसांना लाच देतोय. नाही, नाही, नाही. ए अनारकली ग, बसती का तू? हा? पोलिसांना लाच देतोय रे. ऐका, दमू. त्यांच्यावर केसच टाका. सार्वजनिक ठिकाणी चाळे करत बसले होते ना, अश्लील चाळे. मारू नका ना. साहेब, मारू नका. एक डोका नाही. हा? एक मिनिट ढोंगान सोजून बाजूला होणार तर. एक मिनिट. हा काय प्रकार चाललेला आहे? हा काय प्रकार चाललेला आहे? म्हणजे या सार्वजनिक ठिकाणी तुम्ही या लहान लहान मुलांना फटके का देताय? ओ दादा, ओ दादा, हे लहान पोर आहे ना, दगडाच्या मागे जाऊन भातुकलीचा खेळ खेळत होते. मग मग म्हणजे- भातुकलीचा खेळ खेळणं गुन्हा आहे की दगडाच्या मागे जाणं गुन्हा आहे? अय, तुम्ही सांगणार का आता आम्हाला गुन्हा काय आहे ती? हा? तुम्ही काय वकील आहे का जज आहे? ना मी वकील आहे ना मी जज आहे, पण कायद्याची जाण असलेला एक सामान्य सुजाण नागरिक आहे. बर. आणि मला हे कळतंय की तुम्ही या लहान मुलांकडून पैसे लाटण्याचा प्रयत्न करताय. बेटा घाबरू नकोस, ये.
ये घाबरू नकोस इकडे ये मी आहे ना ये. हो 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 दादा हे दोघं आहे ना दगडाच्या मागे गुलुगुलू करत होते. हा अच्छा म्हणजे प्रेम करत होते. मग? तर प्रेमाला तुम्ही गुलू गुलू असं म्हणता. हे तुमचं भाषेचं आकलन. बर ए काय प्रॉब्लेम काय? प्रेम केलं तर प्रॉब्लेम काय? म्हणजे या वयात ते प्रेम नाही करणार तर अजून काय करतील? तुम्ही नाही केलं या वयात प्रेम. बेटा तुझं या मुलीवर प्रेम आहे? वेड्यासारखं. गुड. मुली तुझं या मुलावर प्रेम आहे? दमयंती हो बोल हो. HO हो. बोल बोल बेटा बोल, घाबरायची गरज नाही, मी आहे ना, बोल. काहीचं नाव काय? दमयंती. दमयंती सांग बेटा सांग. आहे? शाब्बास. बेटा तुझं वय काय आहे? 2 वर्ष. 2 वर्ष? दमयंतीचं वय 20 आहे. अच्छा दमयंती तुझं वय 20 आहे आणि हे नलराजा तुझं वय काय आहे? माझं 28. बर नाही 30. 28 की 30? 34. वा. तेही स्वच्छ 34 नाही 34. हरकत नाही. 20 आणि 34 वयात तफावत आहेत पण तरीही ते दोघं सज्ञान आहेत. वयाची 18 वर्ष पूर्ण केलेली आहेत. मग? त्यामुळे कुठलाही कायदा त्यांना अडवू शकत नाही. कळलं? का बरं नाही? मी बघतो ना तुम्ही त्याला कसं अटक करता. काय चाललंय काय? सगळीकडे पाहतोय प्रेमाला दुय्यम वागणूक दिली जाते. द्वापार युगापासून कलयुगापर्यंत Oh my God. एकीकडे हा समाज प्रभू रामचंद्र, सीता माता, राधा कृष्ण यांच्या प्रेमाची थोरवी गातो आणि दुसरीकडे प्रेमी युगुलांना एकत्र येऊ देत नाही. काय प्रसाद दादा? बरोबर आहे. हे बघा साहेब मला इतकंच म्हणायचं आहे की याने हिला निवडलेलं आहे. जाऊ नको बेटा जाऊ नको. जाऊ हिने याला निवडलेलं आहे. हं. हिचं पोट कसं भरायचं ते तो बघून घे. त्याला साथ द्यायची की नाही ते ती बघून घे. ज्याचा हात तुटलेला आहे तो गळ्यात घेऊन फिरेल. तुम्ही प्लॅस्टर घेऊन मागे मागे फिरू नका. बेटा या पापी समाजाला सामोरी जा. स्कार्फ आहे का काढ. आता? नाही नाही बेटा स्कार्फ काढ. नाही, नाही. काही घाबरायची गरज नाहीये. मी आहे इथे. स्कार्फ काढ. घाबरू नको बेटा, कोणीतरी म्हटलेलं आहे ना, खुदा से हो जब परदा तो बनदो से परदा क्या, जब प्यार किया तो डरना क्या. काढ बेटा स्कार्फ काढ. दमू स्कार्फ काढ. काका आपल्या बाजूने जायचं असं वाटतंय मला मगापासून. तू काढ. काढ अरे काय की मागं काय स्कार्फ बांधून बसली होती का? काढ लगेच. काढ. हे घ्या. ही दमयंती, हं. ही माझी मुलगी. द्वापार युगाचं काहीतरी म्हणत होते. 18 वर्ष पूर्ण पण आहे ती. प्रिया पप्पा प्रिया पप्पा एक 2 मिनिट देता मला? घ्या. तुझ्या पुणेमध्ये यायचं नाही. हा माझा पर्सनल मॅटर आहे. पुणेमध्ये यायचं नाही. इकडे मध्ये एक मिनिट. मध्ये इकडे इकडे. सगळ्यांनी थांबा सगळ्यांनी थांबा सगळ्यांनी थांबा. अरे हो हो बस तुझा ढल गया दिन हो गई शाम झाला असेल तर इकडे ये. इकडे चल तिकडे. इकडे या चला या या चला, ये. ए, मारायचे नाही मारायचे नाही. ए, दादागिरी चालणार नाही बरं. नाही. तुम्हाला काय सांगितलं होतंस? काका तुम्हाला काय सांगितलं होतंस? काका थोबडवीन. तुम्हाला काय सांगितलं होतंस? तू कॉलेजला जातेस असं सांगितलं होतंस? तू इथे जंगलात काय करतेस? कॉलेजला सुट्टी होती पप्पा. मग जंगलात काय करतेस? जंगलात आम्ही अभ्यास करायला आलो होतो. जंगलात अभ्यास. कसला अभ्यास करत होतीस तू? त्याची झुलॉजी खूप स्ट्रॉंग आहे पप्पा. हा तुला झुलॉजी शिकवत होता? त्याचा प्राण्यांचा खूप अभ्यास आहे पप्पा. तो मला शिकवतो. तू घरी चल. तू घरी चल. तुला नाही मी तुडवून काढला ना आज प्रिया तर लक्षात ठेव. ए, काका का बरं तोडावणार पुरीला? का का बरं पुरीला का बरं तोडवणार? तिने मला सांगितलं होतं ती कॉलेजला जाते आणि इथे जंगलात इथे येऊन या मुलासोबत गुलछर्रे उडवते. गुलछरे बिलछरे नाही, प्रेम आहे तिचं याच्यावर.
हा आणि ह्याचं पण तिच्यावर प्रेम आहे. हा कळलं का? प्रेम करते ती एकमेकांवर. हा. आणि कायद्याने त्यांना एकमेकांच्या जोडीदार निवडण्याचं स्वातंत्र्य आहे. मी लगा तू अप्पर बसणं बघत आलोय मी. की प्रेम करणाऱ्यासनी त्रास देताय लागा तुम्ही लोक. नाही. कपल लोकांना त्रास देता नाही तुम्ही. आम्ही काही त्रास वगैरे देत नाही. तुम्ही निघाता इथनं. हा? ह्यांचं लगीनच लावून देतो. हा. एक मिनिट, नाही नाही नाही. का बरं नाही? ह्या सोंडक्याचं लग्न माझ्या मुलीशी लागणार नाही. काय म्हणला? त्याचं तोंड पाहिलंय? हा? भावलीच्या तोंडावर बुक्की मारल्यावर कशी चेपते तसं त्याचं तोंड आहे. ह्याचं आणि माझ्या या मुलीचं लग्न होणार नाही. पोरांनो तुमच्या एकमेकांवर प्रेम आहे ना? वेड्यासारखं. हा मग टेन्शन घेऊ नका. यांनी नकार जरी दिला ना तुम्ही कोर्ट मॅरेज करा. साहेब आणि आम्ही दोघं सहाय्य करू साक्षीदार म्हणून. बिंदास आमचं Tension घेऊ प्रोटेक्शन नका. आहे तुम्हाला. हे म्हाताराले वळावळा करायला लागलं का नाही मधी एक अर्ज लिहून द्या फक्त. ह्याला खेचडतच नाही तू लॉक. मुळाक्षरच फोडतो तुमची. मग त्या लॉकअपच्या तारांना असं व्याकरण कळवळलं का नाही असं. मग कळलं कसं असतंय ती. आपण यांचं लग्न लावून द्यायचं. एक मिनिट. नाही आता द्या. बोट खाली घ्या बोट खाली. टोन पण खाली आहे. हा. नीट. एक मिनिट. हा विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट, हा माझ्या मुलीचं या थुकरट माणसाशी लग्न होणार नाही. तुकड बोलला मला. मला तो मुलगा पसंत नाही. का बरं पसंत नाही? नाही, मला तो मुलगा पसंत नाही. प्रेम आहे त्याचं, फक्त प्रेम. मग प्रेमाने पोट भरणार आहे तो माझ्या मुलीचं. हा? नाही 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 पप्पा तो बिझनेस करतो. एक्सपोर्टचा बिझनेस करतो. बिझनेस करतो. वा लागा वा. काय बिझनेस करतोस? काका हं. मी नागतोडे पकडतो. काय काय पकडतोस? ते नागतोडे येतात नाही त्याच्यावर मी असा रुमाल टाकतो, गपकन पकडतो आणि लॅबला जाऊन विकतो. 1.5 रुपयाला एक नागतोडा. थू थू. 1.5 रुपयाचे नागतोडे विकतो हा. मग बिझनेस आहे. अभिमानानं सांगितलं पाहिजे तुम्ही जावई बापू नागतोडे पकडतात. हे सांगू मी समाजाला? आणि मग माझा जावाई काय करतो तर नागतोडे पकडतो, हे सांगू मी हे समाजाला? बघा एक गोष्ट लक्षात ठेवा. ज्याचा हात तुटलाय तो गळ्यात बांधून फिरल. तुम्ही प्लास्टर घेऊन मागणं फिरू नका. साहेब तुम्ही आता मध्ये यायची गरज नाहीये. ही माझी मुलगी आहे, तिचं भविष्य माझी जबाबदारी आहे. आणि पोलीस म्हणून तुम्हाला नागरिकांच्या आयुष्याची जबाबदारी पण आमची आहे. कळलं का? म्हणजे हिला का इथं असं झाडा झोडपात बसताय तुम्ही. काय साप बीप असते ती तिथं, कोबरा असतोय, वाघ बिग असते ते, काय डसलं काय चावलं म्हणजे काय करायला रे? नाही ते काय नाही. तुम्हाला सांगतो मागच्या महिन्यात एक कपल बसलं होतं तिकडे कड्यावर. सेल्फीच्या नादात पडली हो खाली. जीवानीशी गेली पोरं. इथं चोरबिरी हिंडते तिला का कुणी लुटलं म्हणजे काय कराल? मग तुम्ही आमच्याच नावानं बोंबलत बसणार नाही. स्थानिक पोलीस काय झोपले होते का? आता आम्ही ह्यासने हाकलायला आलो तर आम्हाला शानपणा शिकवताय. प्रेमाचं बिमाचं सांगताय, द्वापार युग हिंतीन काढून दाखवताय. हे बघा प्रेमाला आमची ना नाहीये. आम्हाला सुद्धा प्रेमाचं महत्व कळतं. हा आता आमचं झालं नाही पण कळतं आम्हाला. त्यामुळे तुम्ही नीट समजून सांगा त्यांना. प्रेम करा पण प्रेमाची जबाबदारी बी घ्यायला शिका. निघा आता. आणि जरा घरी गेल्यावर पोरांशी बोलायला शिका. त्यांच्या मनात काय आहे काय नाही हे स्वतःहून विचारा, तर ती सगळं सांगते तुम्हाला. नाही तर असंच लपवणार ती. नुसती आपली भाषणं सांगत फिरू नका बाहेर. सॉरी. लय केलं आता हे एवढं. चला निघा आता. चला निघा निघा निघ. चल. निघा शमू चला निघा साहेब निघा. सोबत 2 पोलीस पाठवा ना. चल. काय नाही ती करत जा. अने नागतोड्या ती धंदा बंद करा आता. तसलं जरा चांगली कामं करा आयुष्यात. नागतोड पकडतो पळ घरी. नाही तुम्ही काळजी करू नका, त्याचा नागतोडा छेचतो मी. चला राजपूत. चला. हे कोण आहे ती इकडं? दोघच बसले तिला का? हो साहेब हा. ते जज आहेत ना आपले, अयो सॉरी बरं का. त्यांना पकडतात का? असं काही पण असतं.
परफॉर्मन्स ॲज युजल. बघूया हास्यरसिक काय म्हणतात. प्रसादा. वा वा फॅन्टॅस्टिक. अभिजित पवारचं विशेष कौतुक. फार मस्त लिहिलं होतं आणि गोस्वामींची कॉन्सेप्ट. हे स्किट मांडण्याकरता एक वेगळं कौशल्य त्याचं लेखक म्हणून पणाला लागलं असावं आणि ते त्यांनी फार उत्तमरित्या पार पाडलं आणि फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्स सगळ्यांचे. फार मजा आली. चला तर मंडळी बघूया 2 गुणी गायकांच्या 500व्या मैफिलीला लागलेलं एका निवेदकाचं ग्रहण आज तरी सुटणार आहे का ते. विनोदाची ही रंगारंग मैफिल तुमच्या समोर घेऊन येत आहेत हास्य महारथी समीर चौगुले, दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत, कधी गोड कधी तिखट चेतना भट आणि भांडूपचा शशी कपूर निखिल बने. नमस्कार नमस्कार नमस्कार. तुम्हा सगळ्या रसिक प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत आहे गीत झंकार गझल संध्या शाम ए गझल या कार्यक्रमामध्ये. आजच्या आपल्या गायकांना कोण ओळखत नाही. अविट रागिणीजी आणि मनोमिलनजी त्यांचं आपण स्वागत करूया आणि आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं अभिनंदन करूया आणि कौतुक देखील करूया, कारण आज इथे हैदराबादमध्ये होणारा त्यांच्या कार्यक्रमाचा हा 500वा प्रयोग आहे. खूप अभिनंदन, खूप अभिनंदन. धन्यवाद. पहिलं पुष्प. मॅडम. हां, हां. काय काय हो. काय झालं मला सांगितलं नाही कोणी. नाही ते तुमचा फोन ट्राय करतायत पण तुमचा फोन सायलेंटवर आहे मॅडम. हो मी कार्यक्रमाच्या वेळेस सायलेंट. काय काय करू आता. हे बग काय झालंय काय प्राजक्ताजी काय झालंय. नाही मला जावं लागेल बहुतेक. माझ्या घरी चोरी झाली हो. अहो माझ्या घरून 15 किलो फरसाण चोरीला गेलाय. मला जावं लागेल. माझं लक्षच लागणार नाही इकडे. सॉरी. ऐका जाऊ नका. ऐका ना. हो त्या गेल्या आता. गेल्या. हो ना हो. हो गेल्या म्हणजे आमचा कार्यक्रम आहे. निवेदन कोण करणार आहे आता? मनोमिलनजी अरे. का काळजी करताय तुम्ही. मी आहे ना. काळजी काय? तुम्ही करताय? मी सांगतो तुम्हाला. नाही, हा. येताना मी इथले लोकल निवेदक आहेत ना त्यांना बोलवलंय. अच्छा. त्यांचं नाव आहे समीरुद्दीन उल्ला विराराबादी. विराराबादी. हो. घराणं आहे. घराणं आहे. हो विराराबादी. अहो तुम्हाला सांगतो खूप मोठा माणूस आहे. म्हणजे आमच्या इथे छोटे मोठे कार्यक्रम होतात ना त्याचं निवेदन तेच करतात. बरं. हो. आणि मनोमिलनजी तुम्ही हैदराबाद मध्ये आहात. इथे शायरांची आणि बिर्याणीची कमी नसते. अच्छा अच्छा वा. जिंदगी गुजरणे. बोलवा. विराराबादी एक वेगळंच घराणं. 500. अरे 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 रागिणी काय झालं काय रागिणी. हा तोच आहे. हा तोच आहे. हा तोच आहे. अरे महाराष्ट्रात हा आपल्याला त्रास देतो म्हणून आपण इथे हैदराबादला आलो की नाही. हा काय करतोय इथे रागिणी. हा काय करतोय इथे मला सांग. मला काय माहिती. तुला काय माहित. मी चिडत नाही. हा मनोमिलनचा मनोरुग्ण करून सोडेल मला इथे. तू शांत हो. कळलं का. हे बघ चिडू नकोस. तू बस आधी आधी खाली बस. तू पाणी घे. पाणी घे. तुला त्रास होतो. शांत हो. मी बोलते त्यांच्याशी. जरा वेळ द्या. लोचनजी नमस्कार. ओळखलत ना. हो ओळखलं. म्हणजे काय मी फॅन आहे तुमचा आणि खास सरांचा मी फॅन आहे. सर माझे देव आहेत. सर माझे देव आहेत. देवांनी मला कळवलं नाही की हैदराबादला प्रयोग होतोय तरी सुद्धा भक्त आला मागे मागे त्यांच्या. बापरे. मनापासून फॅन आहे मी त्यांचा. अगदी मनापासून फॅन आहे. लोचनजी ऐका. आज गझलचा कार्यक्रम आहे. तुम्हाला जमणार आहे का निवेदन करायला. हो मी करतो. नाही नाही मागचं आपलं निवेदन हे फ्लश करण्याच्या लायकीचं होतं नाही का. आठवतंय ना. नाही हा
हात जोडते मी नाही मी हा, करतो. पाया पडते अहो नाही नाही कमालच करताय. माझ्या नवऱ्याच्या प्राणांची भीक मागते मी तुमच्या अहो, एवढं कशाला काय? जेव्हापासून तुम्हाला भेटलोय ना आम्ही तेव्हापासून त्यांना बीपीचा त्रास सुरू झालाय अहो. बघा ते गोळी घेतात. मनोमिलन शांत राहा तू प्लीज. तुम्ही आज तरी निवेदन नाही, नीट मी करा. करतो, रसिको मी. नाही काहीच नाही, नाही. नीट कराल म्हणजे काय कराल एवढंच म्हणा. आता पुढचं गाणं अमुक अमुक एवढंच. बरं. नका नाही मी फार करतो. बोलू. देवाचा कार्यक्रम मी नक्की करणार आहे. काय टेन्शन जमेल ना तुम्हाला? मी आहे, टेन्शन घेऊ नका तुम्ही. या मी समजावलंय त्यांना. आता ते नीट करतील. सुरू करायचं का सुरू कार्यक्रम? करूया. हो. स्वागत आहे सगळ्यांचं रसिका. हा हीच ती पहिली ओळ. शांत. मी समृद्दीन उल्ला विराराबादी म्हणजे तुमचा लाडका लोचन मजनू म्हणजे तुमचा लाडका आवडता सत्यजित सत्पथर. गेली 18 वर्ष मी सूत्रसंचालक आहे रसिको. याचं श्रेय फक्त 2 गोष्टींना मी देतो. पराकोटीचा निलाजरेपणा आणि कायच्या काय असा वेडेपणा रसिको. हो रसिको, माझ्या आयुष्याचं एकच सूत्र आहे. कोणी निंदा अथवा वंदा धंदा आमचा पानचटपणा. काही यमक नाही, काही नाही, बोलायचं फक्त. शांत हो ना बोलायचं. तू. रसिको हो रसिको, तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी हे असं काय बोलतो. रसिको, सुईत धागा होताना आपण धागा घेतो आणि असं करतो. माझं नेमकं उलटं झालं रसिको. मी सुई घेतली. अरे काय का वेगवेगळी कारण सांगतो हा? अरे नाहीये कोणाला इंटरेस्ट ह्याची कारण ऐकण्यात. मॉडेल मी ह्याला. मनोमिलन. तर रसिको, आता कार्यक्रमाचं नाव वेडा गीतसंकार गझल संध्या. रसिको, आजच्या कार्यक्रमाचं नाव सामे गझल. रसिको, आपल्या बाजूला बसलेले आहे निळी नीलम. मनोमिलन. हा नीली नियम. सर रसिको, कोण आहे हा? रसिको, हा कोण आहे? हा रत्न आहे रसिको. हे रत्न आहे रसिको. मी थुकतो अशांवर. मनोमिलन. शांत हो. काय बोलतोय हा? मी थुकतो अशांवर जे तुम्हाला रत्न समजत नाही असं पुढचं वाक्य होतं. बस पूर्ण बोला ना मग. नाही तर बोलूच नका. रसिको, हळू 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 ना जरा. रसिको, एक वेगळीच ओळख तुम्हाला खरं कल्पना नसेल. रसिको, दयावान चित्रपटातली मेरा बाबा मर गया म्हणणारा तो हात. मी नाहीये तो. ते टिनू आनंद आहे. हे मला का टिनू आनंद समजतायत मला? तुम्ही मेरा का बाबा मर गया. नाहीये मी नाही. हा हा का मला टिनू आनंद समजतोय माणूस? मनोमिलन तू दिसतोस थोडासा तसा. ए तू नको बोलूस हे. एक्सक्यूज मी, मला जरा पुढे बोलायचं. बोल बोल रसिको, बोल बोल. रसिको, तो आपल्या शेजारी मी आता ओळख करून दिलेले मिलन साबुळे. मनोमिलन नका बोलू नका ना नाव घेऊ. नावाचं घोळ आहेत जरा. आणि त्यांच्या शेजारी बसलेल्या आहेत त्यांच्यात पत्नी म्हणजे हवेत माकडणी. हा नाही, अविट रागिणी. अविट रागिणी. हवेत माकडिणी म्हणाल काही बोलाल. हवेत माकडिणी म्हणताय उद्या हवेत डुकरिणी म्हणाल. वा रे वा, मर जावा मिट जावा विनोद. हे बघा लंपट घुंगरू. नाही, लंपट घुंगरू, लोचन मजनू नाव लंपट आहे. घुंगरूच म्हणणार आम्ही. बरं, ठीक लंपट आहे. घुंगरूच म्हण. माझ्या देवाने मला सांगितलं ऐका ना ऐका, तुम्ही जे कोणी असाल ते अति होतंय तुमचं, खूप होतंय. लवकर कार्यक्रम सुरू करा नाहीतर हा तुमचा घुंगरू फोडेल. आणि तालात फोडेन ती ना धी ना. चल सुरू करा. आणि फार बोलू नका. रसिको, आज का कार्यक्रम का विसल है जगल. गझल. गझल. समृद्दीन उल्ला
नावाचे शेवटची 2 अक्षर काय आहेत तुमच्या? उल्ला. तोच सुजवेन. नीट जर तुम्ही निवेदन केलं नाहीत ना, एवढा सुजवेन ना. गझलचा कार्यक्रम आहे, नीट निवेदन करा. फालतू तुम्ही 45ला जागा देऊ नका. रसिको हो, क्या है गजल? हाँ, क्या है? येऊ दे रसिको गजल क्या है? क्या है? गजल क्या है रसिको हो? आठवत नसेल तर राहू दे. नाही मला केलंय रसिको गजल क्या है? फैकियत? कैफियत. कैफियत क्या है रसिको? फैकी. कोई मेरे कान में आको सांगोगा क्या है गजल? क्या है रसिको हो? कोणी मेरे कान में आको सांगोगा नको. क्या है रसिको? क्या गजल? ऐका. क्या गजल है? कैफियत है? क्या गजल एक दर्द है? क्या है जुगल हंस जो गजल यारों ने संगा ये गजल है? ये गजल नहीं रसिको. फिर मुझे बता रसिको हाँ क्या है गजल? अरे थांब रे बाबा, थांब ना. कशाला हे किळसवाणा हिंदी का बोलतोयस तू? ये हिंदी नहीं उर्दू है. हमको सांगोगो हे उर्दू आहे? उर्दू नाही है. हे जमताय आपल्याला उर्दू, हे जमताय. तू जे हे बोलतोयस त्याला भाषा म्हणून तरी मान्यता आहे? मा- हा का? मी- तू आता शांत बस, मी माझी मेहफिल सुरू करतोय. करा करा काहीच तू नाही गाणं झालं. सुरू कर. हा हो, गाणं मी सुरू करतो. नमस्कार. नमस्कार रसिको हो, नमस्कार. गबरे नमस्कार. नमस्कार. तर रसिको हो, गझल हा एक तरल आणि वेगळा प्रकार आहे. तुडवे न कसं आहे? नाही नाही, सुरू आहे गाणं, नाही, सुरू एक छोटं- आहे. एक छोटासा किस्सा आहे मध्ये रसिको. मध्ये एक छोटासा सुचला झालं मध्ये ना? कडवं मी म्युझिक आहे. मध्येच म्हणतो. गा- पटकन आटपतो रसिको हो. ही जी गझल आहे ना ती आमच्या कोकणात खूप फेमस आहे रसिको. चार लोक भेटली की गझल सुरू करतात रसिको हो. आमराईत भेटली की गझल, कट्ट्यावर भेटली की 4 लोक लगेच मूर्ख गझल. माणसा त्या गजाली कोकणात असतात त्या गजाली. मी गातोय ती गझल. हो ना. सुरू गाणं सुरू, नंतर सांग ना तुझ्या ह्या माहिती जे आहे ते गाणं संपलं की सांग. नाही प्रॉब्लेम काय आहे, नंतर मग कार्यक्रमात ना लोकांना माहिती नाही दिली तर ड्रॅग होईल कार्यक्रम. अरे म्हणून मी म्हटलं, कार्यक्रम होऊ तर दे, म्हणू मी सुरू तर होऊ दे कार्यक्रम. एवढं चिडण्यासारखं काही तुम्ही पाय चेचे ना, चिवडे डोकं चेचे खाली वाक फक्त तू. तुम्ही बसा बरं. चिडायला नका- काही नाही बोलू चिडण्यासारखं नका. काहीच चिडण्यासारखं काय नाही, म्हणजे गाण्याचा तू कार्यक्रम होऊ देत नाहीये. तू गाणं सुरू कर. मी नाही, आता मला नाही गायचंय. पाणी- मला कंटाळा आला, मला गायचं नाही. बरं ठीक आहे, मी गाते, तू शांत राहा. मी शांतच आहे. प्रेक्षक बघतायत ना कसं हे घे पाणी. आयुष्य हे एकदम वेगळं. तू समजावलं शांत. होतं तुम्ही. मी गाते, तू शांत हो. नमस्कार रसिक हो. माफ करा, इथे जो प्रकार घडला त्याच्याबद्दल मी खेद व्यक्त करते. आणि आता मी दुसरं पुष्प माळते. दिल चीज क्या है आप मेरी जान लीजिए. हे अतिशय सुंदर असं हे गाणं आहे. चित्रपट उमरावर चढ. तुझ्या बापाला उमरा चढाव. रागिणी, रागिणी, उमरा छान आहे ना ते. रागिणी, रागिणी. उमरा चढाव ह्याच्या बापाला. रागिणी प्रेक्षक आहे. खड्ड्यात गेले प्रेक्षक. हो अरे कॉन्ट्रॅक्टर्स बसलेले आहेत खड्ड्यात रागिणी. मगाचपासून मी नमता घेते. इथे मी माणूस आहे, कंट्रोल झाला ना माझा. मला सांगतेस, मी त्याचं झेलतो आहे की नाही? लायकी आहे याची, इथे येऊन बसलाय तो. हो हो नाही एक मिनिट, लायकी. तुम्ही अशी लायकी अजिबात काढू नका. तू बोलू शांत नको तू राहा. एक शब्द पण. मी असा तिकडे आलो नाही. निवेदन ही सुद्धा कला आहे. माझा अभ्यास आहे गझलचा, म्हणून मी इथे बसलेलो आहे. तुझा अभ्यास आहे गजल. माझा गझलचा अभ्यास आहे. तुम्ही असं एकदम गझल म्हण. गाऊन दाखव गजल. जीव तोडून आम्ही इथे गातोय, गझल म्हण. गाऊन हे दाखव. बघ, असा मुद्दा तो नाही. गाऊन दाखव. आपण पहिल्यापासून गजल गाऊन दाखव.
गझल गाऊन दाखव. बस मला बघायचं. प्रेक्षक हो, आता हे गझल गाणार आहेत. बघ. जुस्तजू मेरा मौत का पैमाना गुफ्तगू होठों को तले लाम जामले मेरे को होने मोरा ये जिसके जिना जिगर वाले को आसमान वालों को उसको मारो जिसको मारो उसको लो ये बदाम आके मुझे मिलो ये अबाइद खुशकी खुशकी वा दादा, क्या बात है, क्या बात है. वा दादा, वा वा, कमाल. बघूया हास्यरसिक काय दाद देत आहेत प्रसाद दा. ये बात. ओहो, सुपर्ब, हाय क्लास. तुम्ही तिघं इतके अप्रतिम जेल झालेले आहात एकमेकांमध्ये की तुम्हाला तिघांना एकत्र नाव द्यायचं झालं तर गझल द्यायला लागेल. वा दादा, अफलातून अफलातून. वा वा वा. सिद्धू ए आपण महेश सरांना विचारूया की त्यांना ही गुप्तगू कशी वाटली आहे. आउटस्टँडिंग यार. यू गाईज आर मीन्स आय डोंट हॅव वर्ड्स. जेव्हा केव्हा घरी असतो तर मी आधी 1 2 1 3 लावून हास्यजत्रा आहे की नाही ते बघत असतो. तुम्ही ना हास्याची संजीवनी देता सगळ्यांना. म्हणजे जस्ट अगदी बेसिक ह्याच्यात सांगायचं झालं तर आपण पत्ते खेळत असतो. पत्ते पिसले की अरे फालतू पत्ते आहेत रे. पण हा हास्यजत्राचा असा कॅट आहे ना की त्याच्यात 52 पत्ते सगळे एक्के आहेत रे. अमेझिंग. क्या बात है. आणि सम्या तू इस्पिकचा एक काय असं सुपर्ब यार. मी काय बोलू. ओमकार तुम्ही दोघं पण यार आउटस्टँडिंग. तुमची इतकी वेगवेगळी स्किट्स बघितली आहेत. तुम्ही पण सगळे यार तुम्हाला नमस्कार अक्षरशः यार. एवढे तुम्ही हसवता सगळ्यांना. माझ्याकडे तर असे अनेक मोठे मोठे दिग्गज आहेत जे फक्त हे शो बघतात यार. अँड आय वॉज सो प्राऊड जेव्हा मला सांगितलं मोठ्या मोठ्या लोकांनी की बाबा 2 वर्ष आम्ही हेच बघत होतो. सो सगळं क्रेडिट अख्ख्या टीमचं आहे हे. आउटस्टँडिंग आउटस्टँडिंग. थँक्यू दादा. मंडळी, हवी ती इच्छा पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा अवतरणार आहे देवडूड अर्थात दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत आणि विच्छा माझी पुरी करा असं म्हणत आपली इच्छा त्याला ऐकवण्यासाठी तयार आहेत हास्य जत्रेतल्या कजाक सासूसुना अर्थात कोळीवाड्याची रेखा वनिता खरात, जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव आणि कधी गोड कधी तिखट चेतना भट. मला कुठं काय धाड पडली आहे? कुठं आहेत ना धडधाकट आहे मी. नाही झालंय काय मी घाबरलेच. परवा आपल्या सावंत आजी वारल्या ना मग तेव्हापासून मला लय भीती वाटती.
का तुम्ही मला असंच नमे हाका द्याल आणि आम्ही येऊस तर तुमचा जीव खपकन निघून जाईल लय भीती वाटत भीती वाटते झोप लागत नाही झोप रातची. लागत नाही तुला ना झोप लागत नाही की मनातल्या मनात देवाच्या धावा करतेच असंच व्हायला पाहिजे म्हणून आई कसं बोलताय हो तुम्ही आम्ही कशाला असं देवाचा धावा करू हा. काहीच वाटत नाही हो, आई लई तुम्हाला. करू नको, लई करू नको. हा. हा, एकमेकांच्या उरावर पडा आता तिथं. आणि तू मस्त देवाचा धावा करतील देव नाही येणार तुम्हाला बघायला थोबाड बघितली का दोघींची आई नीट बोलाव हा. देवानं तोंड दिलंय म्हणून कसं मी बोलू नीट बोलायच्या लायकीच्या आहेत का तुम्ही कसं बोलताय सब गर्ल्स सब स्वागत नहीं करोगे हमारा नाही काय करू की काय आई हा. अहो थांबा जरा गप बसा देव न्यायला आलाय तुम्हाला No, 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 guys, just chill. Don't fear. I am here. मी तुम्हाला न्यायला आलेलो नाहीये, मी काहीतरी द्यायला आलेलो आहे. न्यायला यम होतो, मी यम वाटतोय. No, मी देवाचा खास डूड. I am देव डूड. कशावर देव दुसाईस अरे यार एवढे स्किट झाले यार आता तरी विश्वास ठेवा ना मी MSJ चा ऑफिशियल देवडूड म्हणून आता डिक्लेअर झालेलो आहे मी देवडूड आहे ह्यात वेळ घालावा लागतो ना मग पुढचं सगळं एडिट होतं तसं नको व्हायला खरंच देव तू I'm देवडूड देवा देवा बस बस Yeah, yeah, yeah. आवडतो. बस बस लई करू नका मागवा, मागवा. नो आय एम जनरेशन झेड देवडूड यार मी असं पाया वगैरे नको देवदूत please. आहेस तू? या तुमच्या प्रत्येकीच्या एक इच्छा मी पूर्ण करणार आहे तर तुमची जी काही इच्छा असेल एक ती मला सांगा खरंच देव तू आमची इच्छा पूर्ण करणारच आहे येस तुमच्या घरी म्हणूनच आलेलो आहे माझी एक इच्छा आहे की माझ्या 10 इच्छा पूर्ण कराव्या स्मार्ट ओल्ड लेडी स्मार्ट एक इच्छा मागा ना असं नका करू हा? नाही, आवडतपणा नाही. बना नाही आईंचं एका इच्छेत नाही होणार नाही. एक काम कर काय? मी जरा विचार करते तोपर्यंत या 2 म्हशींना विचार त्यांची काय इच्छा आहे ती. पासिंग पास करताय तुम्ही ओके सॅन्योरिटा तुमचं काय तू सांग हा मला माझ्यासाठी काय नको ओके माझ्या आईला ना 100 वर्ष जगू दे ओ स्वीट गर्ल आणि माझ्या आईची पाठण लय दुखती तर तिच्या पाठीचं दुखणं द्यावा लवकर बरं बघा मागून मागून आईसाठीच मागितलं हा सासूसाठी मागायला काय जीभ जड पडते का ग तुमची कधीतरी सासूसाठी पण मागा मागते देवा एक काम कर आधीची डिलीट अस्त्र मारू दे हा ठीक. यू कंटिन्यू माझी एक इच्छा आहे मला आहे ना एकदा बर का एकदा आमच्या घरातला सोफा अख्खाच्या अख्खा बघायचाय काय म्हणाली अख्खाच्या अख्खा बघायचा एकदा हा एकच इच्छा आहे अगं 24 तास इथं बसून असते का ऋतू नसते मी हा आंघोळीत का तुझा बाप जातोय आई टवळी कुठली टवळी बोलायचं काम नाही आई बाहेरच्या माणसांसमोर नीट बोला सुनांशी आधीच सांगते अगं रागाला वय मी सांग तू हा, सांग. तुझं काय? तू सांगशील तू हा. पहिली सांग नाही मी कानात सांगणार हा तिकडे मनातल्या मनात बोल मला ऐकू येईल हा मी सांगते काय सिरियसली काय असं होईल पण म्हणजे काय बोलली त्या बोलल्या की आता तुम्ही कुठला तरी प्राणी कराल मग तो जो प्राणी कराल तोच तुम्हाला प्राणी करा आणि जंगलात पाठवा आय हॅव अ स्लाइट क्वेश्चन की हे या प्राणी का करणार आहेत करतील ना मी प्राणी केला की लगेच या प्राणी करतात यांना माझा प्राणी बघवत नाही म्हणून या प्राणी करतात मला तर तुझं थोबाड पण बघवत नाही थोबाड घेऊन येऊ नको माझ्या समोर बुटकी लांडोर कुठली आय हॅव अ स्लाइट क्वेश्चन की हे या प्राणी का करणार आहेत करतील ना मी प्राणी केला की लगेच या प्राणी करतात यांना माझा प्राणी बघवत नाही म्हणून या प्राणी करतात मला तर तुझं थोबाड पण बघवत नाही थोबाड घेऊन येऊ नको माझ्या समोर बुटकी लांडोर कुठली गडबड करते का मी फुलवायचं ठरवलं तरी पिचारा फुलवणार आहे का मी लई लांडोर बनून चिडवलंस तरी मी काही ससाना बनून तुला चोच मारणार नाही ससाणा बनताय तुम्ही तुमचं शरीर आहे ना 2 पावलं जमिनीवर टाकायला कंटाळतं आणि ससाणा बनताय लई बोल, लई काल. मी नाही तुला ससाना बनत. ये तू मला डोकं सटकवू नकोस आधीच सांगते दाखवा की मग ससाना करून मला चॅलेंज करू नको आधीच सांगते मी. दाखवा
थांबा थांबा यार, अरे स्टॉप. बया निव्वळ खूप भाड दिसत होतं शपथ. हा ससाणा आहे. पाठवून द्या जंगलात. अरे घर आहे का काय, झू आहे काय? अरे एवढ्या सासू सुनांना मी वरदान दिले, हे असं घर पहिल्यांदा बघितलंय मी. आमचं लय अल्लगच आहे. आता शिस्तीत तुम्हाला काय पाहिजे ते मागा. दुसऱ्यांसाठी काही मागायचं नाही, दुसऱ्यांना त्रास होईल असं काहीही मागायचं नाहीये. माझी एकच इच्छा आहे, या माझ्या नवरा आहे की नाही, माझ्यासोबत फक्त 2च शब्द बोलतो. ठेव फोन, ठेव फोन. हे शब्द जगात गायब करून टाक. एकच इच्छा आहे माझी. इट सिम्पल, इट इझी बिझी. हे 2 शब्द घालवणं म्हणजे चहा करण्यासारखं आहे काय ना माझं. पटकन काय थुकरेट इच्छा मागितली, मागून मागून काय मागितलं. शडाप. या जगातनं ठेव फोन हे 2 शब्द डिलीट अस्त्र. ऍक्सेप्टेड. या जगात आता कोणी ठेव फोन असं म्हणणार नाही. येस, काय आता कोणीच बोलणार नाही. कोणीच म्हणणार नाही. हाय का आता मजा. ट्राय करून बघायचं का? मामाची ना फोन लावला. आता मजा बघूया. स्पीकरवर ठेव. हा मामांजी. हा बेटा, बोल बेटा. बरं ऐका ना मामांजी, मी काय म्हणते. हा, बोल ना बेटा. कुठे आहे आता तुम्ही, जरा मला सांगा. अगं वावरात आलोय, लय टरारून ऊस आलाय बेटा. हातात एक ऊस सोलून हातात घेतलंय दांडक, आणि 2 ऊस सोलायचे बाकी आहेत बेटा. बया लय भारी बर का मामांजी, यंदा ऊस लय कवटाळू घेताय तुम्ही. बया चांगले. मला ऊसाच्या वावराशिवाय करमतच नाही ना बेटा. कळतंय. चांगलंय. चांगला ऊस येऊ दे. बरं ऐका. हा, बोल ना बेटा. एक मिनिट, मी सासूबाईंकडे देते. ते झाले तुमचे उसावरचे पंच मारून झाले. हा? त्यांच्याशी बोला. ऐका धनी, मी तुमची वनी बोलते. वनी कीप मोबाईल. मोबाईल कीप. माझं कीप मोबाईल. मोबाईल कीप. आता मी ठेव फोन हेच 2 शब्द डिलीट केले. त्यांनी कीप मोबाईल असं म्हटलं तर आता त्यात माझी काय चूक आहे? देव तू तुला पण नाही जमलं ग बया. काय करू. निघित एकदम कूल परफॉर्मन्स ॲज युजल. सिद्धू, अरे कमाल झाला. आणि ह्या सिरीजचा, ह्या 3 सासू आणि 2 सुनांचा मी फॅन आहे. कारण मी पहिल्यांदा या तिघांना पाहतो, नाही ते टी व्हीवर सोनी मराठीवर पाहत असतो. मला या तिघींचं खूप कौतुक वाटतं, कारण तिघी आपापल्या झोनमध्ये कमाल बॅटिंग करतात. सुपर यार, मजा आली. धमाल. आणि याच बरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा.